सर्वांना नमस्कार. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सना फ्रेंडशिप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज संडे आहे, निवांत आहे आणि तुमच्या शुभेच्छा येत आहेत. मग म्हटलं आपणही सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या. आणि बोलण्यासारखं म्हणाल तर स्टोरीविषयीच. आज मनोगतामध्ये जास्त काही नाही, पण फक्त हसा खेळा, हो की नाही. आज आपण इथे आहे तर उद्या तिथे असू. आज जगतोय दिवस तर उद्या कदाचित या जगात नसू. आणि म्हणून आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्या. इच्छा मोठ्या असल्या तर त्या छोट्या करून घ्या, पण पूर्ण करून घ्या, हो की नाही. उगीचच मोठ्या आहेत आणि त्या आता आपण पूर्णच करू शकत नाही आणि आपल्या हातातच नाही असं न समजता आपल्या इच्छांचा आवाका थोडा छोटा करायचा, हो की नाही, आणि त्या पूर्ण करून घ्यायच्याच. अशा मताची मी आहे. आणि असेल त्या परिस्थितीत छान जगूया. आणि आणखीन काय सांगू तुम्हा सगळ्यांना. आपलं आयुष्य एका दिवसानं वाढतं असा आपला गैरसमज आहे. खरं तर ते कमी होत असतं. ईश्वरानं दिलेली डेडलाईन आपल्याला माहीत नसते, म्हणून आपण खुश असतो. आणि कदाचित ती माहीत असती ना तर माणूस व्यवस्थित जगलाच नसता. मी मरणार अशाच विवंचनेत राहिला असता आणि त्या तारखेची वाट बघत बसला असता. तर असो, तो भाग वेगळा आहे. तर मला इतकंच म्हणायचं आहे की प्रत्येक दिवस छान जगून घ्या. आणि मी तुम्हाला म्हणाले ना, जिथं पिकतं तिथं खपत नाही किंवा तिथं विकत नाही. तसं आपल्या विचारांना, आपल्या नॉलेजला, जिथं आपण राहतो तिथे आपल्या नातेवाईकांना त्याची अजिबात किंमत नसते. म्हणून अशा लोकांना ना अजिबात काहीही सांगायला जाऊ नका. आता आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मी एक छान कविता करून पाठवली. सगळ्यांना शुभेच्छा दिल्या, पण एकीचा रिप्लाय नाही. अजिबात एकीचाही रिप्लाय नाही. कारण का? बघवत नाही हो, अजिबात बघवत नाही. कारण स्वतःला काही सुचत नसतं आणि इतरांनी काही लिहिलं, इतर थोडेसे प्रसिद्धीकडे निघाले की ह्यांना बघवत नाही. मग उलटा प्रचार करायला सुरुवात करतात. तर असा हा बायकांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी इथे काहीच सांगत नाही, जास्त काही आपण त्या फंदात पडत नाही. पण म्हटलं चला, आज मैत्री डे आहे. आपण रोज त्यांच्यामध्ये जातो, हसतो, खेळतो, खातो, पितो, एकमेकींची आम्ही दुःख शेअर करतो. तर एक मेसेज टाकावा म्हटलं. तर अजिबात कोणाचाही रिप्लाय नाही आहे. दुसरीकडं स्टेटस बघतील, रील्स बघतील, सगळं करतील, पण इकडं रिप्लाय मुद्दाम देणार नाहीत. वाचतात, सोडून देतात, इग्नोर करतात. आणि तर हे असं आहे. म्हणून आपणही जास्त कोणाला भाव द्यायचा, कोणाला नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडासा त्रास होतो, आपण कोणाच्या आधीमध्ये नसतो. कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देणं असं ह्याच्यात म्हणतात, ग्रामीण भाषेत म्हणतात, तर तसं आपण कधीच करत नाही. पण माणसामध्ये उगीचच एक असूयी वृत्ती असते, असूया निर्माण करणारी ती असते त्यांच्यामध्ये. मग मला सांगा, मी जर इतकी मोठी सिक्रेट स्टार आहे, इतक्या छान छान स्टोरी करते, हे जर त्यांना कळलं तर त्या माझं काय करतील? कुचू करत बसतील की नाही, इकडं जाऊन. त्यात रोमॅन्टिक पण स्टोरी आहेत. तर अशा या बायका आहेत, फार विचित्र असतात स्वभाव एकेकाचे बाबा, जाऊ दे. आणि एक जण तर कशी आहे माहिती आहे का, ग्रुपमध्ये असायचं म्हणून असायचं बरं का. बर्थडेला स्टेटस टाकलं आणि मी बघितलं स्टेटस की 1.5 तासात लगेच डिलीट करून टाकलं. 24 तासही ठेवलं नाही. का? तिच्या स्टेटसला जड होतं का? पण काय एकेकाची वृत्ती असते, आय डोंट नो. फार विचित्र लोक असतात.
आणि दुसरीनं एक माझं कालचं स्टेटस कॉपी केलं होतं. मी टाकलं होतं एका लेडीजचं चित्र, चहा पिते, काही लोक खिडकीतून तिच्याकडे बघून कुचू 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 बोलतात आणि तिथं आपलं लिहिलं होतं, तुम अपनी जलन बरकरार रखना, हम अपना जलवा बरकरार रखेंगे. तिला आवडलं, बऱ्याच जणांना आवडलं. तिनं ते माझ्याकडून शेअर करून घेतलं आणि स्वतःच्या स्टेटसला ठेवलं आणि काही वेळानं लगेच डिलीटच करून टाकलं. पुन्हा आमच्या स्कूलमधल्या विद्यार्थिनीचं एक सक्सेस स्टोरी होती. तीसुद्धा आम्ही काय केली, शेअर केली स्टेटसला. तर तिचंसुद्धा स्टेटस टाकलं, लगेच एका तासात डिलीट केलं. म्हणजे काय असं ह्या बायका करतात, धरसोड वृत्ती. एखाद्या घटनेवर, एखाद्या पॉईंटवर स्वतःच्या मटावर ठाम नसतात, नुसत्या चिवचिव करतात. पण स्वतःचं असं त्यांच्याकडे स्वतःच्या पगाराशिवाय मला नाही वाटत स्वतःचं असं काही आहे. स्वतःची मतं, नामकं, स्वार्थ, ओनली स्वार्थ आणि दुसऱ्याला दाखवण्याची भंपक वृत्ती. माझी साडी अशी आहे, मग ती सगळ्याजणी मला छान म्हणाल्या, पण तीच नाही म्हणाली. बघा, इतक्या जणी छान म्हणाल्या, ते गेलं उडत. आणि एक जण म्हणाली नाही तर तिच्यावर लगेच गॉसिप करत बसल्या. किंवा तिचं वाकडंच आलं, मग न बोलताही वाकडं आलं. आता काय करावं असल्यांना? जाऊ द्या, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि अशांमध्ये राहावं सुद्धा लागतं. तर असो, आम्हीसुद्धा आज स्टेटस टाकलं फक्त जानूचं. माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, हॅपी फ्रेंडशिप डे असं मी टाकलं त्यांना, कारण तेच माझे पहिले मित्र आहेत. आणि मग म्हटलं चला, या सगळ्यांना भाव देण्यापेक्षा आपले विचार ऐकणारे, आपल्याला फॉलो करणारे आणि आपल्या विचारांमुळे ज्यांच्यामध्ये नवचैतन्य पसरतं, ज्या आपल्या आवाजाची रोज आतुरतेनं वाट बघतात, त्यांच्याशी बोलावं. आणि म्हणून तुमच्याशी आज खास हितगुज साधायला आले. आणि खरंच तुम्ही खूप प्रेम केलं आहे माझ्यावर, अगदी खूप खूप भरभरून. त्यामुळे मला नाही कोणाची गरज लागत. इकडे आपण ऑनलाईन फ्रेंड्स आहोत, इकडे काही बॉडीली आहेत, असू द्या. त्या त्यांच्या जागी, तुम्ही तुमच्या जागी. पण ज्या मला रोज आठवण काढतात, रोज तारीफ करतात, त्यांचे आभार मानणं, त्यांनाही शुभेच्छा देणं माझं कर्तव्य होतं. असो, तर रोहित राणीविषयी थोडंसं बोलूया. काय करूया आता स्टोरीमध्ये. आणि मी अर्जुन तन्वीचं पण विचारलं होतं पाठीमागे, तर तुम्ही कोणीच नाही काही बोलला. त्याच्याविषयी सांगा ना, काय करू मी. तर आता रोहित राणीमध्ये थोडंसं स्टोरी पळवणार आहे, कारण बोर व्हायला नको म्हणून थोडीशी इंटरेस्ट वाढवणार आहे. आणि त्यानंतरही अजून बरीच स्टोरी लांबेल रोहित राणीची भेट झाल्यावरती सुद्धा. त्यामुळे मग म्हटलं रोहित राणीची भेट लवकरच घडवून आणावी. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आणि बाकी मग काहीच नाही. तुम्ही कशा आहात? मजेत ना? चला, बाय. आणि पाऊस आहे का? तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरोबाची काळजी घ्या. आता नागपंचमी येते ना तर या नागाला व्यवस्थित सांभाळा. आमचा नाग सकाळी सकाळी फुसफुस करून गेला. कशावरून पण चिडतो तो माणूस. जाऊ दे, मग त्यांच्या मागंही त्यांची कामं असतात, आपणच समजून घ्यायचं. बाईच्या जातीला दुसरं करता तरी काय येऊ शकतं, ओके नाही. आणि कोणाला काही सांगायला गेलं ना की आपल्यालाच टांगायला नेतात आणि म्हणतात, ए गप, तुझे विचार आताच्या जमान्यात चालत नाहीत, असं म्हणतात सरळ सरळ आणि इन्सल्ट करतात. मग तेव्हा असं वाटतं की यांच्याशी न बोललेलंच बरं आणि यांना काही सांगूनही उपयोग नाही. आणि मग
आपल्यातही काही काही आहेत की तशा, हो की नाही, ज्यांना पटत नाही. त्या ना वेगळ्या जगातल्या असतात. त्यांना वेगळेच पंख असतात. समाजात शिस्त असावी, संस्कार असावे हे त्यांना वाटत नाही. त्यांना फक्त आयुष्य म्हणजे एन्जॉय करायचा, खायचं प्यायचं, धिंगाणा घालायचा आणि तेवढ्यासाठीच आयुष्य आहे असं वाटत असतं. आयुष्य जगा, मस्तीत जगा, पण शिस्त असावी त्याला, असं मला तरी वाटतं. कुठेतरी संस्कारही असावेत. आणि त्यांच्या मुलींना शिस्त नाही तितके संस्कार माझ्या मुलांना आहेत, याचा मला अभिमान वाटतो. तर इतरांना नावं ठेवणं हा आपला विषय नाहीच, पण आपल्या तोंडाला कुलूप लावून बसलेलं तर बरं असतं. आणि मग विचार असे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते आणि ज्याला आवडतात ते घेतात, ज्याला नाही आवडत ते सोडून देतात. तुमची मर्जी, हो की नाही. ज्याच्या त्याच्या मर्जीचा जो तो मालक असतो. आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की माझ्याकडे हे हे आहे ते तू घे. पण एक गोष्ट नक्की की चांगले विचार आणि चांगल्या विचारांची कास धरलेली कधीही चांगलीच असते. आणि आपल्या मुलांवरचे संस्कारही तितकेच चांगले हवेत. आज खरं तर मूड कमीच आहे बोलायला, पण मैत्री दिनामुळं खास तुमच्याशी बोलायला आले. चला, बाय.